सोलापूरमध्ये बनावट डॉक्टरचा पर्दाफाश, डमी रुग्णाच्या सहाय्याने कारवाई। सोलापुरातील निराळे वस्ती येथे बिनमोबाट मूळ व्याधीवरील उपचाराचा दवाखाना थाटणाऱ्या CK मंडल अधिकृत पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला। सोमवारी रात्री 8च्या सुमारास डमी रुग्णी पाठवून त्याचे पितळ उघड पाडले। पथकाने पोलिसांसह टाकलेल्या छाप्यात डॉक्टरसह त्याची पत्नी आणि एक तरुण नातेवाईकाला कागदपत्रांसह ताब्यात घेतले। CK मंडल असे या बोगस डॉक्टरांचे नाव आहे। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। निराळे वस्ती येथे मंडल याने मूळ व्याधीवर उपचार करण्याच्या नावाखाली दवाखाना थाटला होता। त्याच्याकडे अधिकृत प्रमाणपत्र नसल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाला मिळाली होती। त्यानंतर डमी रुग्ण पाठवून त्याचा पर्दाफाश करण्यात आला। या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। डमी रुग्णाला मूळव्याध असल्याचे खोटे ऑपरेशनसाठी मागितले 15,000। आरोग्य अधिकारी डॉक्टर राकी माने यांनी मेट्रॉन संजीवनी धारूरकर यांना सोबत नेले। त्या अंगणवाडी सेविका असल्याचे सांगत 14 जुलै रोजी रात्री 8 वाजता दवाखान्यात डमी रुग्ण म्हणून प्रवेश केला। धारूरकर यांना मूळव्याधीचा त्रास असल्याचे सांगितले। तेव्हा मंडल याच्या पत्नीने त्यांची तपासणी केली। तुम्हाला मूळव्याध आहे, लगेच ऑपरेशन करावे लागेल, त्यासाठी 15,000 रुपये लागतील असे सांगितले। प्रथम त्यांनी 200 रुपये भरले व परत येतो असे सांगून दोन्ही अधिकाऱ्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले। तेथे पोलिसांना सर्व हकीकत सांगितली। त्यानंतर पोलीस आणि आरोग्य पथक दवाखान्यात येऊन धडकले। त्यावेळी मंडल आणि त्याच्या पत्नीने तुम्ही कोण आहात, चौकशी का करत आहात अशी प्रश्नांची सरबत्ती केली। महापालिका आरोग्य विभागाचे पथक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांचे दावे दणाणले। बोगस डॉक्टरची सर्व प्रमाणपत्रे, ऑपरेशन किट, औषधे, कागदपत्रे, पैशांचा हिशोब असलेली डायरी, मोबाईल फोन आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले। डॉक्टर यांची पत्नी आणि नातेवाईकाला घेऊन पोलिसांनी फौजदार चावडी ठाणे गाठले।